कसा आहे दान का मित्रांनो? नाद करतो काय? माने गॉट फार्मर. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, जी खपरी पेंडीचं पोतं 1700, 1800, 1900, 2000 रुपयाला एक नंबर पेंडीचं जे पोतं मिळत होतं, तर आता त्या पेंडीच्या पोत्याचा भाव झालेला आहे 2300, 2400, 2200 रुपये एक नंबर पेंड. कसा आहे दणका? तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. मला लय जण म्हणतात की तू तुझ्या शेळ्यांना काय चारतो. तर मित्रांनो, मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलेलं नव्हतं आणि दाखवलेलं पण नव्हतं. तर मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो. आता बघा, ही पावती आहे. एक नंबर खपरी पेंड, फक्त शेंगदाण्याचं कूट. ही मी माझ्या शेळ्यांना चारतो मित्रांनो. 2300 रुपये किमतीचं एक नंबर खपरी पेंडीचं पोतं मी आता आणले बारशेवरून. तर मित्रांनो, कसं आहे, शेळी पालन करताना आपल्याला फायदा होईल का तोटा होईल ह्याचा विचार करायचा ना मित्रांनो. फक्त ह्याचा विचार करायचा आहे की आपला प्राणी एकदम ताजा तवाना चमकदार दिसला पाहिजे. आपल्याला 10 लोकांनी विचारलं पाहिजे की तुम्ही तुमच्या शेळ्याला काय खाऊ घालता. मला प्रत्येक जण विचारताय मित्रांनो. तर मला गर्वानं नाही सांगायचं, तर अभिमानानं सांगायचं मित्रांनो की आपण शेळी पालन करत असताना आपल्याला असं 10 जणांनी तरी विचारलं पाहिजे. जसे मला विचारतात तसं मी पण त्यांना एक सांगतो मित्रांनो की तुम्ही पण शेळी पालन करा, माझ्यासारखं करा. आणि त्याच्यासाठी मित्रांनो, जिद्द, चिकाटी आणि धाडस ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. काय? जिद्द, चिकाटी आणि धाडस ह्या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो माझं 2300 रुपये किमतीचा खपरी पेंडीचा पोतं, एक नंबर खपरी पेंड. चला दाखवतो. तर मित्रांनो, ही पोतं आहे खपरी पेंडीचं आणि आपल्या शेळ्यांना एक नंबर खपरी पेंड मी चारतो, म्हणून माझ्या शेळ्या अशा टवटवीत चमकदार आहेत. तर दुसरं पण खुराक आहे ह्याच्याबरोबर मित्रांनो. गहू आहे, सोयाबीन आहे, परत आणखीन हरभऱ्याची डाळ पण चारतो मित्रांनो मी, जसं मिळेल तसं. तर तुम्हाला काय वाटतंय, आपण शेळी पालन असं चारणं होईल का नाही ह्याचा विचार करा अगोदर मित्रांनो, आणि मग नंतर शेळी पालनाला चालू करा, सुरुवात पण करा. मी प्रत्येक जणाला सांगतो की तुम्ही शेळी पालन करा आणि अवश्य करा, पण माझ्या